अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत शासनाकडून व्हावी यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली। अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत शासनाकडून व्हावी यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघातील चांदूर बाजार तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली। अकाली पावसामुळे कांदा, केळी, गहू, संत्रा पिकाचं जास्त प्रमाणात नुकसान झालं आहे। अकाली पाऊस व गारपिटीचा जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 18,920 हेक्टरमधील रब्बी पिकांसह फळपिकांना फटका बसला आहे। या 10,835 हेक्टरमधील कपाशीसह गहू व हरभरा तसंच 8,034 हेक्टरमधील फळपिकांचं नुकसान झालं आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे। या नुकसानाची लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी अशी आस शेतकरी वर्गाला लागली आहे। राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली। अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश भ्रमणध्वनीद्वारे त्यांनी दिले आहेत। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार। चांदूर बाजार तालुक्यामध्ये रात्रभर वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातलं। विजांच्या कडकडाटामध्ये गारांचा वर्षाव सुद्धा झाला। त्यामुळे जनजीवन तर विस्कळीत झालंच आहे, परंतु वारंवार होणाऱ्या अकाली पाऊस व वादळामुळे शेतकरी देखील चांगलाच धास्तावला आहे। या पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातील जसापूर, थुगाव, पूर्णा, चांदूर बाजार या गावांचा काही भाग तर शिरसगाव बंड या परिसरात गारांसह पाऊस पडला। पावसाने तालुक्यातील चणा उत्पादनावर मोठं संकट निर्माण झालं असून गव्हाचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरावरील छप्पर उडले आहेत। काढणीला आलेला चणा वारंवार येणाऱ्या वादळी पावसामुळे निरुपयोगी झाला असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झालं आहे। काही शेतकऱ्यांकडे राहिलेला मृग बहाराचा संत्राही या वादळ वारा व गारांच्या वर्षावामुळे खराब झाला पडला। सध्या महामारीच्या संकटाची धास्ती आहे, तर दुसरीकडे अकाली पाऊस यामुळे सर्वसामान्य जनता तसंच शेतकरी धास्तावलेले आहेत। या नैसर्गिक आपत्तीचा धैर्याने सामना करण्याची सध्या ही वेळ आहे, तरी देखील शासनाने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।